निळू फुलेंच्या हस्ते मला एकदा स्कॉलरशिप मिळाली, तर त्यांनी खूप तेव्हा कौतुक केलं होतं आणि ते तेव्हा म्हणाले की तुम्हाला माणूस चांगलं होता आलं पाहिजे. एज्युकेशन कॅन गिव्ह यू एव्हरीथिंग. जगात बरीचशी लोक आहेत की तुम्ही जे जगताय आता हे त्यांच्या स्वप्नातही नाहीये. खरंय, मुलांचा अभ्यास खूप सोपा करून टाकलाय. त्या मानाने आपल्या वेळेस बऱ्यापैकी इतिहास किंवा ह्या गोष्टी आपल्याला माहित पडायच्या. आमच्या ओळखीतली काही मुलं आहेत जे इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात, मराठी शब्द त्यांना बरेचसे उच्चारता येत नाही. मग इथे काय होतं, इथे थोडं मला वाटतं पालकांची उदासीनता दिसते. तर कदाचित पुस्तकं नसती ना मी नसते इथं. ओव्हर फेमिनिझम आणला जातो ज्याची गरज नसते. तुमचं हमारी बेटी हो, हम घर बेटी लेके आ रहे, पण हे होत नाही. तर ह्याच्यातनं काय होईल की माझ्या चुका असतील तर त्याही मला तेवढ्याच प्रामाणिकपणे सांगता यायला पाहिजे जितक्या धडाडीने मी समोरच्याच्या चुका काढते. मग मनातनं तो एक असा आवाज चालू असतो, हे फक्त सिरियल मध्येच होतं, हे खऱ्या आयुष्यात होत नाही. हे पण खूप महत्वाचं आहे बरं. नाही नाही, हे असं बोलणं महत्वाचं आहे. मुलींनी फायनान्शियली इंडिपेंडेंट असणं किती महत्वाचं आहे. म्हणजे माहेरी सांगितलं जातं की बाबा तू आता जाणार, हे ते तुझं तिकडं घर आहे, तू दिल्या घरी सुखी राहा. सासरचे काय म्हणतात, रागाला की जा तुझ्या घरी. मग मुलीचं घर कुठलं? नमस्कार, माझं नाव रामेश्वरी आहेर. युवांगण मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. तर मित्रांनो, आजपर्यंत आपण विविध क्षेत्रातल्या लोकांशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न केलाय आणि यामागचा हेतू हाच राहिलाय की यातून कोणीतरी प्रेरणा घ्यावी. आणि आज सुद्धा आपल्यासोबत अशी व्यक्ती आहे ज्यांचा प्रवास हा अतिशय संघर्षमय राहिलेला आहे आणि त्या आज यशस्वीरित्या समाजामध्ये कार्यरत आहेत. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या संपूर्ण संघर्षमय प्रवासाची ही गोष्ट. स्वागत करूया शीतल डोळे पाटील यांचं. नमस्कार मॅम. नमस्कार. कशा आहात तुम्ही? मी छान. तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि तुम्ही आज आम्हाला वेळ दिला त्यासाठी देखील तुमचे खूप आभार. कारण तुमची एक ट्रीटमेंट होती पण तुम्ही ती आमच्यासाठी स्किप केली, त्यामुळे तुमचे स्पेशली आभार. धन्यवाद तुम्हालाही आणि युवांगणच्या सगळ्या प्रेक्षकांनाही नमस्कार. मॅम, माझा सगळ्यात आधी तुम्हाला प्रश्न असा असेल की सध्या तुम्ही कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहात त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. मी सध्या IT मध्ये मल्टीनॅशनल कंपनीत सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉब करते. गेली 6 वर्ष झालं मी IT मध्ये आहे आणि त्याबरोबरच मी बाकीही सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. मला आवड आहे सामाजिक कार्याची आणि त्याबरोबरीने मग मी अँकरिंग करते, कार्यक्रमांचं सेशन्स घेते, विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम घेते, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट महिलांसाठी. नक्कीच. आता हे सगळे जे तुमचे टप्पे आहेत ते आपण जाणूनच घेऊया गप्पांमधून. तुमच्याबद्दल जेव्हा अभ्यास करताना त्या गोष्टी जाणवल्या की खूप संघर्षमय अशा प्रवासातून तुम्ही आज इथपर्यंत पोहोचला आहात. तर काय आहे ही गोष्ट? तर तुम्ही म्हणालात तसं सुरुवात तुम्ही केली की आतापर्यंतचा प्रवास म्हणजे मागे वळून बघताना असं वाटतं की सोपा नव्हता. तेव्हा ऑप्शन नव्हता म्हणून ते करावं, म्हणजे ते चाललं होतं आयुष्य. पण आता मागे वळून बघताना असं वाटतं की फार अवघड होतं सगळं ते मिळवणं किंवा आता आहे त्या टप्प्यावर येणं. आणि मी यासाठी असं म्हणाले की मला ही कुठल्याही प्रकारची शैक्षणिक किंवा सामाजिक पार्श्वभूमी नव्हती. म्हणजे मी माझ्या आई आणि वडील या दोन्ही कुटुंबातली पहिली मुलगी होती जी इंजिनियर झाली किंवा पहिली इंजिनियर होते. आणि माझे वडील मराठवाड्यातल्या एका दुष्काळी गावातून कामासाठी उदरनिर्वाहासाठी पुण्यात आले. ते सिक्युरिटी जॉब करायचे गार्ड म्हणून. आणि आम्ही चौकोनी कुटुंब, मी मोठा भाऊ, आई आणि वडील असे आम्ही 10 बाय 10च्या खोलीत राहिलो. तिथेच माझं आतापर्यंतचं आयुष्य गेलं आणि शिक्षण तिकडेच झालं. तर आणि माझं सगळं शिक्षण 10वी पर्यंतचं हे मराठी मीडियम मध्ये सरकारी शाळेत झालं. स्कॉलरशिपवर झालं त्यानंतरचं शिक्षण इंजिनिअरिंगचं. आणि झालं असं की 1ली ते 3री पर्यंत घरची परिस्थिती पाहत होते मी. तर एक समज आली होती की बाबा आपली परिस्थिती बेताची आहे. म्हणजे ज्यांना परिस्थितीचे चटके बसतात ना ते लवकर शहाणे होतात. तर मग आजूबाजूला बघताना, बाकीच्या मैत्रिणींकडे बघताना असं वाटायचं की अरे यांच्यात आणि आपल्यात फरक आहे, आपली परिस्थिती वेगळी आहे यांच्यापेक्षा. त्यामुळे ती समज येत गेली. आणि मग तेव्हा असं व्हायचं की मला घराजवळ जास्त मित्रमैत्रिणी नव्हते, बाकी मित्रमैत्रिणी शाळेत जे होते तेवढेच. आणि मग सुट्ट्यांमध्ये किंवा रिकाम्या वेळेत आमच्या घराच्या समोर तेव्हा एक स्क्रॅपचं दुकान होतं. मला त्या स्क्रॅपच्या दुकानात एकदा साने गुरुजींचं पुस्तक मिळालं, श्यामच्या आईचं. जुनी कॉपी होती,
काही पानं फाटलेली होती, थोडंसं कुरतडलेलंही होतं पुस्तक, पण मला ते पुस्तक मिळालं आणि मी ते वाचून काढायला सुरुवात केली. म्हणजे अक्षरशः पाठ झालं माझं ते पुस्तक, पारायण मी केली त्या पुस्तकाची कित्येक. अजूनही ते मला पूर्ण पुस्तक म्हणजे मुखोद्गत म्हणतो आपण तसं आहे. तर पण त्यातनं मला बऱ्याच गोष्टी कळाल्या की बाबा शिकवण काय असावी, तुम्ही माणुसकी काय असते, प्रगती कशी करावी, किंवा शिक्षणाचं महत्व काय माणसाचं. तर मग ते पुस्तक वाचलं आणि तेव्हा असं व्हायचं, कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये विद्यानिकेतन नावाची पुण्यात शाळा आहेत आणि त्या शाळांसाठी एक प्रवेश परीक्षा घेतली जायची. तर त्या प्रवेश परीक्षेत मी पास झाले आणि मग मी विद्यानिकेतनला गेले आणि माझ्या आयुष्याला मग खऱ्या अर्थाने तिथे दिशा मिळाली एक प्रकारे. तिथे मला सुदैवाने शिक्षक पण खूप चांगले मिळाले आणि मग ती वाचनाची आवड होतीच. मग मी दिसेल ते वाचायचे, अगदी हॅलो डॉक्टर पासून हॅलो सखी, काहीही जे दिसेल, बालमित्र, काहीही मी वाचायचे. आणि मग नंतर तिथे असं ती भाषेची आवड लागली, मराठीची आवड लागली आणि मग जो 4थीत असताना मग मला 96% मिळाले तिथे गेल्यावर. तर मग तो जो नंबर मिळाला पहिला तो मग मी सोडला नाही नंतर. आणि मग आमच्या तिथे खूप तेव्हा स्पर्धा असायच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतल्या जायच्या. निबंध स्पर्धा, हस्ताक्षर असायचं, नाटक स्पर्धा असायची. आम्ही 4थीत असताना एक नाटक होतं, ते आम्ही आकाशवाणीवर केलं होतं, बालगंधर्वला आम्ही ते केलं होतं. तर ते तेव्हा ऐकायला फार छान वाटलं होतं की आपण एवढी वर्ष जे रेडिओवर ऐकतोय, दुसऱ्या कोणाला तरी ऐकतोय. हो, त्यांना त्यांच्यासाठी पण म्हणजे खूप अभिमानाचा क्षण होता तो. आणि मला स्वतःलाही ते फार छान वाटलं. मग असं होतं ना की अरे तुम्हाला इन्स्पिरेशन मिळतंय, थोडं कौतुक मिळतंय, मग तुम्ही अजून जोमाने करता. आणि मग तेव्हा तो पहिला नंबर आणि मग त्यानंतर जितक्या मी स्पर्धांमध्ये भाग घेतला, हस्ताक्षर असेल, निबंध असेल, प्रत्येकाची बक्षिसं मग मी घेऊन यायचे घरी. मग नंतर मराठीची मला तेव्हा खूप आवड होती पुस्तक वाचनामुळे. आणि मग मराठीत जनरली 100 पैकी 100 देत नाहीत कोणाला किंवा मिळत नाहीत, पण मला सलग 2 वर्ष मिळालेत मराठीमध्ये 100. आणि निबंध माझे संग्रही असायचे शाळेच्या, परिपाठात वाचवून दाखवले जायचे. तर ते फार छान वाटायचं, म्हणजे ती थाप मिळायची ना, तर असं जबाबदारी वाटायची, एनर्जी मिळायची आणि जबाबदारीची जाणीव व्हायची, कारण आपण अजून चांगलं केलं पाहिजे, आय शुड डू मोर गुड. आणि मग तेव्हा वाचनात बरेच लेखकांची मग पुस्तकं आली. जसं नरेंद्र जाधवांचं तेव्हा पुस्तक आलं, आमचा बाप आणि आम्ही. तर ते वाचून त्यांचा संघर्ष पाहिला. त्यानंतर आंबेडकरांचा एक लेख वाचला होता मी एका पेपरमध्ये. तर त्यात मग ते जातात लंडनला आणि त्यांचा नियोजित अभ्यासक्रम 1-2-3 वर्षात पूर्ण करतात. 22 तास ते अभ्यास करतात आणि मग तो वेळ वाचवण्यासाठी लायब्ररीतच पावाचे तुकडे खातात. तर मग त्यातनं मला ते, आणि मला तेव्हा सवय काय होती की मी जे वाचतेय ना ते मी स्वतःसोबत रिलेट करायचे. आणि त्याचं मी काय करू शकते की ती गोष्ट मी माझ्या आयुष्यात कशी इम्प्लिमेंट करू शकते, ही सवय मला तेव्हा लागली. मग मी असा विचार करायचे की अरे यांना लंडनला जायचंय, त्यांना तिथे जाऊन PhD करायचे, 22 तास अभ्यास करायचाय, पण मला एवढं तर नाही करायचं. मला फक्त काय करायचंय, पूर्ण जेवढा ठराविक अभ्यासक्रम आहे तेवढा अभ्यास करणं आहे आणि नंबर मिळवणं. हा विचार मला तेव्हा कळायचा आणि मी अगदी झपाटून गेल्यासारखा अभ्यास करायला सुरुवात केली. म्हणजे माझ्यासोबतच्या बाकी मुलांना परीक्षा म्हणजे वैताग वाटायचा किंवा नको वाटायचं, आणि मला परीक्षा संपल्या की वाईट वाटायचं की आता माझ्याकडे करायला काही नाहीये. मागेन मग ते स्क्रॅपचं दुकान आणि मग पुस्तकं तिथली असं. आणि मग तेव्हा कोल्हाट्याचं पोर पण मला एक पुस्तक तिथे मिळालं होतं, किशोर काळेंचं. त्यांची ही त्यांचाही प्रवास अतिशय खडतर होता. तर ते पुस्तक मी वाचायचे आणि मला वाटायचं की अरे आपलं तरी बरं आहे यांच्यापेक्षा. तर ती प्रेरणा मग तिथून मिळत गेली. आणि मग नरेंद्र जाधवांच्या पुस्तकात एक त्यांच्या वडिलांचं वाक्य आहे की बाबा तू जे काही करशील त्यात तू टॉपला जायला पाहिजे. मग ते मला कुठेतरी इन्स्पिरेशन मिळालं की नाही, आपण जे करतो ते बेस्टच करायचं. पुस्तकांनी म्हणजे तुम्हाला एकूण खूप जास्त दिशा दिलेली आहे, खूप जास्त. आणि मला, मी जेव्हा बघते आता मागे वळून, तर कदाचित पुस्तकं नसती ना मी नसते इथं, किंवा मी कुठे असते तेही मला माहित नाही. कारण जे वातावरण असतं ना चाळीतलं किंवा घरचं, ते पोषक नव्हतं माझ्यासाठी त्यावेळेला किंवा कुठल्याही मुलांसाठी, की त्यांनी घडावं किंवा एखादी साधी जबाबदार व्यक्ती समाजात व्हावी, यासाठी ते वातावरण पोषक नव्हतं. पण पुस्तकांमुळे ती एक दिशा मिळाली चांगली, शिक्षक खूप चांगले मिळाले आणि मग नंतर तो नंबर मिळणं, स्पर्धांमध्ये भाग घेणं हे सुरू राहिलं. आणि मग 7वीला मी तिथनं पासआउट झाले, हायस्कूलला गेले. 7वीला असताना निळू फुलेंच्या हस्ते मला एकदा स्कॉलरशिप मिळाली. तर त्यांनी खूप तेव्हा कौतुक केलं होतं आणि ते तेव्हा म्हणाले की तुम्हाला माणूस चांगलं होता आलं पाहिजे. नक्कीच. मग तोही धडा मिळाला 7वीत असताना मी की अरे
फक्त प्रगती करून होणार नाही, आपल्याला माणूस पण चांगलं व्हायला पाहिजे. आणि मग ती सामाजिकतेची जाणीव तेव्हा कुठेतरी पेरली गेली. मी आता त्या प्रश्नांकडे येणार होते की तुमचं सामाजिक कार्य सुद्धा भरपूर आहे आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांना किंवा तरुणांना सुद्धा मार्गदर्शन करता. तर हा रस्ता कसा तुम्हाला सापडला किंवा तिकडे कशा तुम्ही वळाल्या? मी म्हणजे सुरुवातीपासून मी अशी सोशल होते. मला फार आवडायचं स्टेजवर जाणं आणि स्टेज इज द बेस्ट प्लेस आय एन्जॉय. म्हणजे मला माझ्या आयुष्यात सगळ्यात बेस्ट जागा स्टेज वाटतं. तर मला आवडायचं लोकांमध्ये जाणं, लोकांशी बोलणं. आणि मी माझी परिस्थिती जी जवळून पाहिली होती तर त्यावेळेला मी खूप मुलांना वाया जाताना पाहिलं त्या परिस्थितीत. म्हणजे जिथं आई वडिलांचं तुमच्याकडे लक्ष नाहीये, आजूबाजूला बिघडण्याचं वातावरण जास्त आहे. आणि माझ्या सुदैवाने मी पुस्तकांमुळे झाले किंवा बाकी शिक्षकांमुळे झाले किंवा मला शाळा चांगली मिळाली, पण हे सगळ्यांसोबत होत नाही. बरोबर. आणि मग मला असं वाटायला लागलं की अरे आपल्यासारखं कोणीतरी सुधारलं पाहिजे किंवा एकाच जरी आयुष्य सुधारलं तरी मग मला मिळालं. आणि मग मी 10वी नंतरही मला स्कॉलरशिप मिळाल्या किंवा काही फाउंडेशन्स होते ज्यांनी माझी जबाबदारी घेतली शिक्षणाची. तर ह्या गोष्टी मुलांना माहित नसतात. आणि मग ती एक दिशा मिळणं त्या वयात, तिथे एक तर ती घडतात किंवा बिघडतात. मला असं वाटायला लागलं की अरे आपण तिथून आलोय आणि आपण देणं लागतो, काहीतरी केलं पाहिजे आपणही. आणि मग तिथनं या कामांची सुरुवात झाली. आता म्हणजे मग कशा प्रकारचं सध्या तुमचं काम सुरू आहे, याबद्दल काही उदाहरण वगैरे असं काही देऊ शकता? हो, मी आता विद्यार्थ्यांसाठी काम करते. मी विद्यार्थ्यांसाठी अभ्यास कोणत्या वयोगटातले मुख्यतः? सगळ्या. म्हणजे आता आम्ही बऱ्याचशा प्राथमिक मुलांसाठी मी जी सेशन्स घेते तर ती एकदम साधी असतात की तुम्ही अभ्यास का करावा. बरोबर. बऱ्याचदा सगळे येऊन त्यांच्या कानी कपाळी ओरडतात किंवा अभ्यास कर. पण मला पण हा प्रश्न पडायचा की अभ्यास का करायचा. बरोबर. पण नंतर मग मला कळालं की अरे मला माझी परिस्थिती बदलायची आहे किंवा मला चांगलं आयुष्य जगायचंय, मला घरच्यांना चांगलं आयुष्य द्यायचंय, तर मला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. एज्युकेशन कॅन गिव्ह यू एव्हरीथिंग. इट कॅन गिव्ह यू मनी, इट विल गिव्ह यू फेम, एव्हरीथिंग. तर हे मुलांना माहित नसतं. तर मग त्या वयोगटासाठी छडी घेऊन लागले की ते बाजून लांब पळतात. आणि त्यांना असं असतं की अरे कारणच माहित नाही का करायचं, अभ्यास करून काय होणार. आणि हे आई वडिलांनाही सांगता येत नाही त्यांना. मग लहान मुलांसाठी जी प्राथमिक मुलं असतात त्यांच्यासाठी या विषयांवर सेशन्स असतात की अभ्यास का करावा, बरं कसा करावा, कशासाठी करावा, तो केला तर काय होईल, बरं केला नाही तर काय होईल, हेही सांगावं लागतं त्यांना. म्हणजे मी बऱ्याचदा म्हणते सेशन्स मध्ये की बाबा अभ्यास करून तुम्हाला कधी ताप आलाय का, अभ्यास करून आजारी पडलाय का कोणी. मग हसतात मुलं आणि त्यांना कळतं की अरे करायला पाहिजे आपण. मग ही त्यांच्यासाठी. आणि मग जी हायस्कूलची असतात मग त्यांच्यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असतं किंवा इंग्लिश, जे की खूप गरजेचं आहे आता. आणि तरुणांना सुद्धा करिअर गायडन्स करताना. आणि मग हे इंजिनिअरिंगच्या मुलांना, म्हणजे मी जिथून इंजिनिअरिंग केलं पीव्हीजी मधून, तर तिथेच मी पासआउट झाल्यानंतर मला त्यांनी पुढच्याच वर्षी बोलवलं होतं. तर मग त्यांच्यासाठी की बाबा जॉबची तयारी कशी करावी सुरुवातीपासून, म्हणजे तुम्ही आधीच प्रिपेअर असलं पाहिजे, म्हणजे युद्धाच्या वेळेत तुम्हाला कमी घाम गाळावा लागेल. म्हणजे सगळं डिग्री संपल्यावर ते शोधणं करण्यापेक्षा तुम्ही डिग्री सुरुवात तेव्हाच करा. मग त्याच्यासाठी मग इंग्लिश आणि मग ऍप्टिट्यूडची तयारी कशी करावी किंवा मग टेक्निकल कसं करावं. आणि हे ऍक्च्युअली गरजेचं आहे, कारण की बऱ्याचदा कॉलेज स्टुडंटला माहितच नसतं की आपण जे शिकतोय त्याच्यामध्ये पुढे काय केलं पाहिजे, किंवा कारण बाहेर जॉब शोधायला जातात, एक्सपिरियन्स नसतो आणि मग फुल ब्लँक होऊन त्यांचं असं होतं की आता काय करायचं. आणि थकतात मुलं तिथं, त्यांना याच्यासाठी तयारच नसतात की तुम्ही कसं तोंड देणार या सगळ्याला. आणि मी जेव्हा डिप्लोमा केला म्हणजे या अडचणी मलाही आल्या होत्या. मलाही म्हणजे माझ्या भाषा चांगल्या होत्या, पण मी बाकीच्यांच्या अडचणी पाहत होते इंग्लिशच्या, किंवा मी अगदी मराठी मीडियम मधून डायरेक्ट डिप्लोमा केला तर पूर्ण इंग्लिश. तर माझंही पहिलं सेम, एक तर मला ते करायची इच्छा होती, मला सिव्हिल सर्व्हिस करायची होती, पण त्यातनं एक कॅल्क्युलेशन मी केलं की बाबा किती वर्षानंतर आपल्याला पैसा हातात यायला किती वर्ष लागेल, असा माझा बेसिक तेव्हा विचार होता. आणि तेवढं पाठबळ घरून नव्हतं की म्हणजे मला डिप्लोमा करण्यासाठीच घरी खूप जगडावं लागलं. म्हणजे जी लग्नाची स्थळं यायची त्यांना नाही म्हणणं, किंवा मी रडले होते त्यासाठी की मला शिकू द्या, 2-3 वर्ष शिकू द्या मग बघूयात लग्नाचं. आणि मग माझ्या शिक्षकांनी पण समजावलं होतं की हुशार आहे मुलगी, शिकू द्या तुम्ही, काहीतरी करेल ती. मग त्यांनी तेवढा एक मला चान्स दिला. मग डिप्लोमा केला, तिथनं मी पासआउट झाले. डिप्लोमाच्या पण लास्ट सेमला 88% मी घेतले, तिथून पासआउट झाले. आणि मग नंतर आता डिग्रीचं कसं करणार, कारण तो खर्च कोण उचलणार. तेव्हा तर म्हणजे थोडं वयही वाढलं, म्हणजे 19 वर्ष वय झालं आणि ते लग्नाचं वय होऊन गेलं घरच्यांच्या दृष्टीने.
आणि मग माझ्या एक शिक्षिका होत्या शेटे मॅडम म्हणून डिप्लोमाच्या, तर मी त्यांना एकदा विचारलं संपत आल्यानंतर कॉलेज की मी काय करू, डिग्री करू काय करू, तर त्या मला म्हणाल्या बाकी कोणी करो ना करो पण माझी इच्छा आहे की तू तरी करावीस डिग्री आणि तू केलीच पाहिजे. मग परत तिथनं विचार मिळाला की आता केलं पाहिजे डिग्री. आणि मग अगेन जे फाउंडेशन होतं EY फाउंडेशन त्यांनी जबाबदारी उचलली, शिक्षण त्यांनी खर्च दिला, फीस भरली, पुस्तकं दिली त्यांनी. आणि मग मी PVG ला ऍडमिशन घेतलं. आणि तिथे मग ऍडमिशन झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला एक सिनियर भेटली कॉलेजच्या दारात आणि तिच्याकडे सर्टिफिकेटचं सर्टिफिकेट घ्यायला ती आली होती. तर मी तिला विचारलं की हे काय आहे वगैरे, तर आणि हे तुम्हाला म्हणजे कुठे देतात, स्टेजवर देतात काय, तर मग ती म्हणाली की हे जी हुशार असतात म्हणजे पहिले 5 नंबर असतात त्यांना स्टेजवर मिळतं, कुलगुरूंच्या हाताने कोट वगैरे देतात मस्त, आणि बाकीच्यांना आम्हाला वर्गात दिलंय. तर मग परत माझं तिथे एक हे झालं, स्वप्न परत एकदा तयार झालं की नाही आपल्याला ही डिग्री स्टेजवर पाहिजे आणि कुलगुरूंच्या हातातून पाहिजे, कोटवर. मग तिथून परत नवीन प्रवास सुरू झाला. आणि ह्या सगळ्यात मग घरचं होतं की बाबा घरची जबाबदारी होती, सकाळी उठणं, सगळं घरचं काम करणं, आवरणं, आणि मग तो एक 30-1 किलोमीटरचा प्रवास 2-3 बसेस बदलून. हो, मी राहायला लोगावला होते, माझं कॉलेज पूर्ण सिटीत स्वारगेटच्याही पुढे होतं, तर हे 2-3 डायरेक्ट बसेस तेव्हा नसायच्या. मग ह्या 2-3 बसेस बदलणं, घरची कामं करणं, शाळेत येणं आणि इंजिनिअरिंग पहिला नंबर हो तो नाही सोडला, कारण तो मला झोपच यायची नाही, म्हणजे माझं होत नाही ना, मी तोपर्यंत झोपायचे नाही. आणि घरच्यांना असं कोणीतरी एकदा सांगितलं होतं की खूप अभ्यास केला की डोक्यावर परिणाम होतो, आणि हे कोणीतरी वेडं झालं होतं. मला घरचे म्हणायचे नको करू एवढा अभ्यास, झोप आता झोप. पण मला असं असायचं की झाल्याशिवाय मी झोपणार नाही, ते झपाटून गेल्यासारखं असायचं. आणि मला आवडायच्या परीक्षा शाळेत असल्यापासून, की मी त्याच्याकडे स्वतःला प्रूव्ह करण्याचा एक चान्स किंवा एक संधी म्हणून नेहमी पाहिले. तर माझ्यासोबतच्यांना सगळ्यांना असं असं की परीक्षा म्हणजे टेन्शन, आणि मला असं की अरे मी शेवटच्या मुमेंट पर्यंत लिहिणार, आणि छान वाटायचं मला परीक्षा. मग नंतर असं करत इंजिनिअरिंग केलं की सकाळी उठणं, एवढा प्रवास, कॉलेजला येणं, आणि मग तिथे ऍडमिशन घेतलं. पहिल्या सेमला मी आले, तिथे मग चांगली सेटल झाले, चांगले मार्क्स मिळायला लागले. आणि मग मी जनकल्याण सोबत आमचं एकदा जनकल्याण ब्लड बँकला जाणं झालं, आणि तिथे मग आम्ही भारतातलं पहिलं प्लेटलेट डोनेशनचं कॅम्पेन सुरू केलं. आणि मग त्याची अवेअरनेस, त्याचं जनजागृती असं सुरू झालं. त्यानंतर मग मी कॉलेजला एक स्टुडंट फोरम एस्टॅब्लिश केलं, जे आधी नव्हतं, की जिथे बाबा मुलांना एक फोरम मिळेल जिथे त्यांना त्यांच्या प्रॉब्लेम्स, प्लेसमेंटच्या, बाकी गोष्टींच्या ह्या सांगता येतील, त्याचे सोल्युशन्स मिळतील, ते सुरू केलं. आणि मग RTOचे अवेअरनेसचे प्रोग्राम, मग तेव्हा कमिशनर होते पुण्याचे देविदास पाटील सर, त्यांना मी इन्व्हाइट केलं होतं, ते आले होते कॉलेजला, ते केलं. आणि यासोबत एक मी ठरवलेलं, एक तर पहिलं माझं स्वप्न होतं की मला स्टेजवर डिग्री घ्यायची, आणि दुसरं होतं की मला BEचं सेम सुरू झालं त्याला जॉब हवाय, कारण त्याच्याशिवाय पर्याय नव्हता इंडिपेंडेंट होण्याशिवाय. तर मग तेव्हाही मी BEचं सेम सुरू व्हायच्या आधीच अभ्यास सुरू केला, सिनियर स्टुडंटशी बोलून, माझ्या सिनियरशी बोलून. आणि मग BEचं सेम सुरू झालं सप्टेंबरमध्ये, आणि ऑक्टोबरला मला जॉब ऑफर मिळाली. अरे वा, म्हणजे माझं कॉलेज पूर्ण व्हायच्या आधीच जॉब ऑफर मिळाली. तुम्ही जे आता जी काही सामाजिक तुमची कामं आहेत, ती तुम्ही जिथे शिकलात तिथेच या सगळ्या गोष्टींचे उपक्रम तिथे सुरू झाले. बरोबर, या गोष्टींची सुरुवात तिथे झाली, आणि मग सगळीकडे ते मला पसरत गेलं ती कामं. आणि मग नंतर तिथून तो जॉब सिक्युअर झाल्यामुळे मग माझ्याकडे वेळ होता बराचसा, आणि मग मी बाकी सामाजिक गोष्टी सुरू केल्या. मग तेव्हा मी माझ्या शाळेत गेले, काही स्लम एरियाज मध्ये मी तेव्हा जायचे, जिथं मुलांना कम्प्युटर शिकवणं, ज्यांना कम्प्युटरच माहित नाहीये काय, फक्त आणून कधीतरी पाहिलाय किंवा माऊस वगैरे, पण नक्की काय हे त्या लहान मुलांना शिकवणं, चित्र काढायला शिकवणं. आणि मी माझं कॉलेज स्वारगेटला होतं PVG, आणि हॅपी कॉलनी म्हणून कोथरूडमध्ये एक कॉलनी आहे, तर तिथे काही विकलांग मुली असायच्या, तर मग त्यांना मी कम्प्युटर शिकवायला जायचे, कारण त्या कम्प्युटर ऑपरेटरच्या ज्या सरकारी जागा असतात त्यासाठी तयारी करत होत्या. मग ते शिकवणं, मग थोडं इंग्लिश त्यांना शिकवणं, मग त्यातल्या मुलींना म्हणजे त्या लेडीज होत्या त्यांना जणींना जॉब मिळाले. तर ही फिलिंग खूप छान होती की अरे खूप जास्त. आणि मला असं झालं की अरे मी पाहिलं माझ्यासोबत जी मुलं होती चाळीत आजूबाजूला, शेजारी पाजारी, ह्यातनं कोणीच ग्रॅज्युएट पण होऊ नाही शकलं, कारण बिघडण्याचंच वातावरण जास्त होतं आजूबाजूला. ते वयही तसंच असतं अगदी. म्हणजे तो मोमेंट असा येतो ना टीनेजचा, की एक तर तुम्ही बिघडता नाही तर मग घडता, घडण्याचं प्रमाण कमी असतं, आणि तिथे कोणी सांगायला येत नाही तुम्हाला, आणि घरचे काय सांगणार, कारण त्यांनी पाहिलंच नाहीये. मग मला असं वाटायचं की अरे आपण ज्यातनं गेलोय ना, हे बाकीच्यांसोबत नाही व्हायला पाहिजे. म्हणजे माझ्यामुळे जास्त पण एकाचं जरी आयुष्य ट्रॅकवर आलं,
आणि एक व्यक्ती घरातली शिकली, एक मुलगी शिकली की घर बदलतं. बरोबर आहे. तर तो विचार माझा तेव्हा असायचा मागे. खूपच कमाल. आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला चांगल्या गोष्टींनी खरं तर एक आधार बनत गेला त्या गोष्टी, जसं की पुस्तकं, तुमचे शिक्षक वगैरे. यामुळे आणि एक असतो ना की जाणीव असली पाहिजे त्या गोष्टीची, त्या परिस्थितीची, ती खरं तर असणं खूप महत्वाचं आहे. मॅम, आता आपण बघतो की विविध क्षेत्रात आपण काम करत असतो, मात्र कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना एक सामाजिक भान आपलं जपून काम करणं खूप महत्वाचं असतं. याबद्दल तुमचं मत काय आहे? हा प्रश्न पण महत्वाचा आहे आणि यातच त्याचं उत्तर आहे. ते भान असलं पाहिजे प्रत्येकाला. आता मी IT मध्ये जॉब करते, गेली 6 वर्ष मी जॉब करते. तर IT मध्ये काय आहे ना की पैसा आहे, लाईफस्टाईल आहे, पण लोकांना ना एक काहीतरी पीस म्हणतो आपण ज्याला, पीस ऑफ लाईफ किंवा एक समाधानाची जागा, ती रिकामी आहे. आणि मग तिथं बऱ्याचदा लोकांना डिप्रेशन येतं, बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यासोबत ते लढतायत, बरेचसे तरुण किंवा ITतली बरीचशी लोक. तर मला असं वाटतं की यात जर तुम्ही कुठेतरी सामाजिक काहीतरी करा, आणि गरजेचं नाही की तुम्ही पैसेच द्या, बरोबर, नका देऊ पैसे, तुम्ही पण तुम्हाला जी गोष्ट करता येते ते काहीतरी कोणासाठी करून बघा. म्हणजे तुम्हाला कम्प्युटर येतोय तर जा तुम्ही कुठल्या तरी घराशेजारच्या बाबा जागेत, कुठल्या तरी स्लम एरियात त्यांना शिकवा, आणि ते जे समाधान आहे ना ते तुम्हाला डिप्रेशन येऊ देत नाही. माणसाला डिप्रेशन म्हणजे बरीच कारण आहेत त्याची, पण हे एक गोष्ट आहे की ज्यातनं तुम्हाला समाधान मिळेल ती गोष्ट. आणि तुम्ही जेव्हा बघता की बाबा आपल्याकडे सगळं असताना एक गोष्ट कुठली तरी नसते, त्याच्यासाठी आपण दुःखी होतोय. जगात बरीचशी लोक आहेत की तुम्ही जे जगताय आता हे त्यांच्या स्वप्नातही नाहीये, हे त्यांचं स्वप्नही नाहीये. ही गोष्ट ज्यावेळी तुम्हाला कळते ना त्यावेळेला एक आपसुक आपलं दुःख छोटं वाटतं आणि वाटतं की येस आपण आहे त्यासाठी ग्रेटफुल फील करतो, आणि याकरता ते करणं गरजेचं आहे. नक्कीच. आता आपण बघतो मॅम की हल्ली अनेक तरुणी सुद्धा, म्हणजे सोशल मीडियावर सुद्धा आपण अनेक उदाहरणं बघतो किंवा आपल्या आजूबाजूला सुद्धा की अनेक तरुणी जॉब करतात, चांगल्या हुद्द्यावर असतात किंवा चांगल्या पदावर सुद्धा असतात, मात्र नोकरी आणि घर सांभाळणं या गोष्टीचा जो बॅलन्स आहे किंवा जो समतोल राखणं आहे त्यांना ते कुठेतरी जमत नाही. त्या गोष्टीवरून बऱ्याचदा घरं तुटतात, अशी सुद्धा उदाहरणं आपण पाहिली आहे. मात्र तुमच्याबद्दल जेव्हा मी ऐकलं त्याबद्दल तुम्हाला हे अतिशय उत्तमरित्या जमलंय. तर तो बॅलन्स कसा साधला पाहिजे, कारण आपलं चॅनल जे ते युथचं चॅनल आहे, सो यातून अनेक तरुणींनी सुद्धा एक टिप्स मिळेल. सो तुम्ही काय सांगाल? हा, तुम्ही म्हणाला तसं मला असं वाटतं की मला ते जमलंय. तर याच्यातल्या मी म्हणजे काही गोष्टी सांगेन की ज्या मी फॉलो करते. जॉब करणं किंवा पैसा कमावणं, नो मॅटर व्हॉट हाऊ मच युअर अर्निंग, तुम्हाला प्रेशर असतंच प्रत्येक ठिकाणी. आणि आता तर आपण पाहतो सगळीकडेच इतकं कॉम्पिटिशन आहे, पॉलिटिक्स आहे, सगळंच टार्गेट ओरिएंटेड आहे, त्यामुळे प्रेशर येतं त्या गोष्टींचं. आणि स्पेशली मॅरिड मुली ज्यांची नुकतीच लग्न झाली आहेत किंवा जे तरुण आहेत त्यांना हे प्रेशर येणं साहजिक असतं, अचानक त्या जबाबदारी येतात. तर मला असं वाटतं की एकतर लग्नाच्या आधी प्री मॅरेज काउन्सिलिंग घ्यावं, दोघांनीही घ्यावं, नवरा बायको दोघांनीही. म्हणजे काय होईल याने दोघांनाही आपल्या जबाबदाऱ्या कळतील, आणि आपण जे असर्टिव्हिटी म्हणतो, म्हणजे बाबा कुठल्याही प्रॉब्लेमकडे किंवा कुठल्याही सोल्युशनकडे तटस्थपणे पाहणं हे जमलं पाहिजे. तर ह्याच्यातनं काय होईल की माझ्या चुका असतील तर त्याही मला तेवढ्याच प्रामाणिकपणे सांगता यायला पाहिजे जितक्या धडाडीने मी समोरच्याच्या चुका काढते. हे जेव्हा जमतं ना त्यावेळेला कमी घरं तुटतील असं मला वाटतं. आणि मग बाकीच्या जबाबदाऱ्या आहेत त्या प्रत्येकाने आपापल्या उचलाव्यात, आणि जी बाकी मग कामं आहे जिथे प्रेशर येऊ शकतं घरची ते आउटसोर्स करावी. आणि नाही शक्य होत की बाबा पूर्ण होतील, म्हणजे तिथे अगेन फायनान्सचा इश्यू येऊ शकतो, पण मग ऍटलीस्ट जेवढी जमतात तेवढी करावी आणि आपापली जबाबदारी उचलावी. आणि नात्यांकडे बघण्याचा पण एक दृष्टिकोन बदललेला आहे, किंवा म्हणजे एक गृहीत धरलं जातं किंवा काय, अशा गोष्टी बऱ्याचशा आपण पाहतो. तर याबद्दल काय सांगाल? हो, म्हणजे ही गोष्ट घडते. आणि लग्नानंतर मुलींना, म्हणजे मुलांचेही अगेन आहेतच प्रॉब्लेम्स बरेच, पण मुलींना स्पेशली होतात कारण नवीन ठिकाणी जायचं असतं, नवीन ठिकाणी जाऊन तुम्ही रुजणं, ते तुम्हाला त्यांच्यात सामावून घेणं, नवीन रीती भाती परंपरा ह्यासोबत जुळवून घेणं ही अवघड गोष्ट असते. पण मला असं वाटतं की आपण जाताना आपली कोरी पाटी घेऊन जावी, कुठलाही पूर्वग्रह घेऊन जाऊ नये. आणि कोऱ्या पाटीने बाबा आहे ते ऍक्सेप्ट करून, म्हणजे मी म्हणत नाही की सुपरवुमन व्हावं प्रत्येकीने, पण जेवढं जमतं तेवढं चांगल्या ह्याने करणं, जे जमत नाहीये ते असर्टिव्हली सांगणं की
ही पण एक पद्धत असते सांगायची की तुम्हाला ते शांतपणे समोरच्याच्या कलाने घेत सांगता यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की नेहमी मध्यमार्ग उत्तम असतो. सॉफ्टही होऊ नये किंवा कट्टरही होऊ नये, मध्यमार्गाने चालावं. म्हणजे आहेत आता काही रीतीभाती की बाबा माझं सासू सासरे आहेत की त्यांना वाटतं की मुलींनी बाबा जोडवी घालावी, टिकली लावावी. ठीक आहे, एखाद्या वेळी करण्यात म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे मला ठीक आहे, मी एखाद दिवशी घालूच शकते ना. बरं, सण आहे, ठीक आहे, करायला हरकत नाहीये, मला आनंद मिळणार आहे. छोट्या गोष्टी आहेत म्हणजे त्याचा इश्यू जास्त केला जातो. आणि तिथे मग ओव्हर फेमिनिझम आणला जातो ज्याची गरज नसते. की त्यांच्या कलाने घ्या, नाही जे जमत आहे ते सांगा, शांतपणे पटवून द्या. याने काय होईल, वाद कमी होईल आणि तुमची मानसिक स्थिती चांगली होईल. तुमचा पीस हिरावला जाणार नाही. कारण हल्ली कसं सोशल मीडियावर काय ट्रेंड होतंय ते आम्ही फॉलो करणार. म्हणजे हल्ली तर डिवोर्सचं पण, जेव्हा विराट अनुष्काने लग्न केलं, सगळे लग्नाचे ट्रेंड सुरू झाला होता. आणि हल्ली डिवोर्स आपण बघतो, सेलिब्रिटींचे डिवोर्स होतात, तर डिवोर्सच सगळीकडे सुरू होतं. सो त्यामुळे नात्यांकडे किंवा लग्नाकडे जे बघण्याचे जे दृष्टिकोन आहे त्याबद्दल खरं तर भीती वाटते की कसा जोडीदार मिळेल, काय मिळेल. सो त्यामुळे हे कसं बघितलं पाहिजे, एकूण काय सांगाल? कुठल्या दुसऱ्या कोणाचा तरी डिव्होर्स होतोय म्हणजे तो माझा होईलच हे मानण्याची गरज नाहीये. किंवा दुसरं कोणी लग्न करताय म्हणून मी केलंच पाहिजे हे मानू नये. कोरीपाटी घ्यावी, प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते. समजून घेणं महत्वाचं आहे. आणि चांगल्याने ऍक्सेप्ट करा समोरच्याला. जिथे जमत नाहीये ते सांगा की मी लग्नाकडे काय दृष्टीने पाहते किंवा मला लग्नातून पार्टनर कडून एक्सपेक्टेड काय आहे. आणि जर ते मिळत नसेल तर माझी तडजोड करायची तयारी आहे का, कुठपर्यंत मी तडजोड करू शकते, कुठपर्यंत मी नाही करू शकत, मला कुठे थांबलं पाहिजे. आणि मुळात हे बोलण्यातूनच ह्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात आणि तो संवादच कुठेतरी हरवलेला आपल्याला दिसतो. म्हणजे होतं काय की प्रत्येकाने मला समजून घ्यावं, म्हणजे मी दुःखी आहे त्याने मला समजून मनातलं ओळखावं. पण हे मॅजिक नाहीये ना, हे होत नाही. हे फक्त मुव्हीज मध्ये, सिरियल मध्ये होतं की बाबा ओळखणं, मग मनातनं तो एक असा आवाज चालू असतो. हे फक्त सिरियल मध्येच होतं, हे खऱ्या आयुष्यात होत नाही. पण ते मांडणं म्हणजे ते मांडण्याची पद्धत आहे, ती पद्धतही जमली पाहिजे. तुम्हाला पटत नाहीये एखादी गोष्ट तर सांगणं शांतपणे, हेही जमलं पाहिजे. त्याची योग्य वेळ साधता आली पाहिजे. आणि कम्युनिकेशन सगळ्यात महत्वाचं. लग्न झालेल्या सगळ्यांसाठी ही महत्वाची टिप्स आहे की तुम्ही बोला आणि शांतपणे बोला. बरोबर. आणि भांडे नाही, भांडे आपटली तरी चालेल, पण शांत झाल्यानंतर परत बोला. बोलणं थांबवू नका, कारण बोललं गेलं तर कुठेतरी सॉर्ट होईल. कारण डिवोर्सचं हल्ली कारण काहीही असू शकतं. म्हणजे एकदम काय म्हणतो ना आपण, थुकरट कारण असतं डिवोर्सला, काही अर्थ नसतो. म्हणजे बऱ्याच विश्वास बसत नाही. म्हणजे केसेस ऐकल्या ना डिवोर्सच्या किंवा हे, पण हे एवढं सगळं म्हणजे काही केसेस जेन्युइन असतात जिथे नाहीच होऊ शकत पुढे. पण जिथे लहान सहान कारणं आहेत त्या कारणावरून डिवोर्स घेणं हा खूप मोठा डिसिजन आहे. आणि हा त्यावेळेला रागात एका भावनेतून घेतला जातो, पण याचे इम्प्लिकेशन्स, याचे दूरगामी परिणाम खूप असतात जे नंतर कळतात. पण मला असं वाटतं डिसिजन घेताना आपण विचार करावा, वेळ द्यावा आणि सगळ्यात महत्वाचा संवाद असावा. बरोबर, तो थांबवू नये. खरंय. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या पार्टनर सोबत, आपल्या जोडीदारासोबत जो संवाद आहे तो करत राहा, म्हणजे तुम्हाला सोल्युशन नक्की मिळत जाईल. आणि आमच्याकडे तर म्हणजे पाटीलकी आहे. माझे म्हणजे तेजसचे आजोबा पोलीस पाटील राहिलेत घरचे. आमचं घर म्हणजे असं प्रतिष्ठित आणि हे घर. पण मी म्हणजे सुरुवातीपासून फ्लेक्झिबल राहिले त्या बाबतीत की काय फरक पडतो, की म्हणजे मी जाताना तर म्हणजे मला ओळखणार पण नाही आणि तेव्हा की म्हणजे मोठं मंगळसूत्र, दळून घ्यायचं, वाट्यांचं, बांगड्या असतात हातात. आणि तिथे मी गेल्यावर आधी त्यांना विचारते कधी उठायचंय, उद्या किती वाजता उठायचंय. आणि त्यांनी म्हणजे मला तेजसच उठवतो, सकाळी पाणीच गरम करतो. सकाळी मी त्यांनी 5 आणि सकाळीच उठतात 5-6लाच. सण असला की मग ते 4लाच. आता जत्रा आहे पुढच्या महिन्यात तर 1 वाजताच उठायचं. पण ठीक आहे, म्हणजे 1-2 दिवस करायला हरकत नाहीये. बाकी तर आपण इथे येऊन करतो. मग मी त्यांना विचारते माझ्या सासूबाईंना की बाबा किती वाजता उठायचंय. त्या मला सांगतात. त्यावेळेला मी आवरून खाली येते आणि मग त्या मला म्हणतात की हिच्याकडे दिले नका, मला विचारायची पण गरज नसते, तिचे तीच करते पूर्ण. मस्त, कमाल आहे. पण ऍक्च्युली करता आलं पाहिजे, ते महत्वाचं आहे. आणि शेवटी कसं आहे, काही लोक इगोला खूप जास्त महत्व देतात माणसापेक्षा. सो आणि माणसाला महत्व दिलं. मला असं वाटतं की आपलं जे काही बाकीचे लेबल्स आहेत ना, की मी किती शिकलीये, माझं पॅकेज किती आहे, हे आपण उतरवून ठेवावीत थोड्या वेळासाठी जाताना. बऱ्याच ठिकाणी इझी जातं मॅनेज होणं सगळ्यांमध्ये. त्यासाठी नवरा पण चांगला असावा लागतो. आता काही प्रत्येकाला असतात प्रॉब्लेम, मग त्यासाठी
स्टँड घेणं, म्हणजे बऱ्याचदा गोष्टी मी नाही बोलू शकत आणि मी बोलू पण नाही, म्हणजे काय बोलावं काय बोलू नये, पण असंही नाही की कधीच बोलू नये, मग त्याचे वेगळे परिणाम होतात परत. मग तुमचाही व्हॉइस असला पाहिजे, फक्त इतकाच की तो हेवी किंवा असा हे असू नये, रूढ असं नाही, असर्टिव्ह पाहिजे. बरोबर आहे. हाऊ टू से नो असर्टिव्हली, बरोबर, हे जमलं पाहिजे. तुमचं आणि तुमच्या सासूबाईंचं रिलेशन कसं आहे? खूप चांगलं आहे. आता सांगू का, माझ्या सासूबाई लग्नाच्या आधी ड्रेस घालत नव्हत्या. मी त्यांना 2-3 ड्रेस आता दिवाळीला घेऊन दिलेत नवीन. मी त्यांना गेल्या आठवड्यात मेकअपचं सामान घेऊन दिलंय, त्यांचं मेकअपचं किट तयार करून दिलंय त्यांना, आणि त्यात मग सगळंच त्यांना पूर्ण शिकवलंय. प्रायमर काय असतं, फाउंडेशन, कंटुरिंग, परफ्यूम, सगळं. इतकं छान रिलेशन आहे आमचं. आणि बऱ्याच त्यांना असं वाटतं की आता शीतलशी बोलावं, त्या फोन करतात, आम्ही तासभर बोलतो. मला करमत नाही त्यांच्याशिवाय, असं आमचं असतं. आणि खेळमेळचं वातावरण असतं. पुण्यात आलं की त्या इतक्या निवांत असतात. आता गेल्या वर्षी त्यांची एंजिओप्लास्टी झाली, मी महिनाभर त्यांना पुण्यात ठेवलं होतं, म्हणजे नातेवाईकांमध्ये कमी येणारी मंडळी कमी असावीत. इतक्या छान राहिलं त्या इथं, त्यांचं एक रुटीन सेट करून दिलं होतं. किती मस्त, इतकं छान रिलेशन आहे आमचं, मैत्रिणींसारखं आहे. पण असं जे म्हणतात ना की सासू सासूच असते, सासू आई होती, ह्याबद्दल काय वाटतं? म्हणजे हे बदललंय तुमच्या बाबतीत? मी ना खरं सांगू का, मी ना त्या दृष्टीने बघत नाही. म्हणजे ही गोष्ट खरी आहे, तुम्ही सासूमध्ये आई बघायला जाल तर गडबड होईल, कारण सून पण मुलगी नाही होऊ शकत, हे खरं आहे. म्हणजे हे फक्त बोललं जातं सिरियल मध्ये की अरे तुम तो हमारी बेटी हो, हम घर बेटी लेके आ रहे, पण हे होत नाही. कारण ते होणारच नाही. कारण सासू सासऱ्यांनी मुलीला सुनेला जन्म दिला नाही, आणि सुनेचे ते आई वडील नाहीये, त्यांच्याकडे सासू सासरे म्हणूनच बघावं. पण तेही नातं छान होऊ शकतं. तुम्ही कॉम्प्लिकेट कुठे कराल जिथे तुम्ही आई शोधायला जाल, तर ते करू नका. पण त्याच्याही त्या एक्सपेक्टेशन काढल्यात ना, रोल मधून बाहेर आलात की छान आहे सगळं. रोल मध्ये घुसलात की मग प्रॉब्लेम होतो, की म्हणजे ते सासूचं रोल, मग सासू अशीच पाहिजे, मग सासरे असेच पाहिजे, सून अशीच पाहिजे. रोल मधून बाहेरून माणूस येऊन वागलं ना, खूप भारी, चांगलं होतं. खूप छान सांगितलं आणि खूप मस्त एक्सप्लेन केलंय तुम्ही ही गोष्ट. तुम्हाला या सगळ्यामध्ये, हा तुमचा जो एकूण प्रवास सुरू आहे, या सगळ्यामध्ये तुमचा पाठिंबा किंवा तुमचा आधार कोण बनलाय? माझे मिस्टर. म्हणजे मला असं आहे की माझी ऑलमोस्ट सगळी नाती तेजसमध्ये आहेत. आणि म्हणजे माझा पार्टनर आहे, नवरा आहे, मित्र आहे, आणि सेम माझ्याकडून आहे. आणि आमचं, मला असं जाणवतं की आमचे विषय कधी संपत नाहीत. हे आमच्या चांगल्या रिलेशनचं रहस्य आहे. आम्हाला असं कधीच होत नाही की बाबा आता दमलो, आता बोलायला विषय नाहीये, हे कधीच होत नाही. कारण दोघे आम्ही विचारी आहोत, नवीन नवीन गोष्टी ट्राय करत राहतो. फिरायला जायचं असतं आम्हाला, गप्पा मारायच्या असतात, आणि मला मध्येच काहीतरी एक गोष्ट आठवते, काहीतरी क्लिक झालेलं असतं, एक काहीतरी सुचलेलं असतं. किंवा आता मला मध्यंतरी एक सुचलं की बाबा नाही, माणूस ऍक्च्युअल श्रीमंत नंतर होतो, पण आधी विचारांनी होतो. तर हे जाऊन मी सगळं आधी त्याला सांगते की असं असं आहे. आणि माझ्या मग बाकी सगळ्या गोष्टींसाठी तो आहेच की बाबा तू हे करू का, तू केलंच पाहिजे, तू काय विचारतेस मला, तेच असलं पाहिजे. आणि एका नात्यामध्ये, आणि मित्रापेक्षा पण जास्त, म्हणजे मैत्रीपेक्षाही जास्त चांगलं नातं आहे, आणि ते खूप महत्वाचं आहे आयुष्यात. आणि कमी अधिक फरकाने ते होऊ शकतं प्रत्येकाचं, पण तुम्हाला तेवढं काम करावं लागतं नात्याला. म्हणजे एक रिजिड म्हणतो ना आपण, ते नाही राहायला पाहिजे. फ्लेक्झिबल असावं, जे चेंज करता येतंय ते करा, जे नाही होते ते ऍक्सेप्ट करा. बरोबर, सोपा होतो प्रवास. पण जर अडकून राहिलात, च लावलात, असंच पाहिजे, हेच केलं पाहिजे, मग अवघड आहे. खरंय, खूपच भारी टिप्स दिली आहे तुम्ही, आणि खूप महत्वाचं खरं तर आज सांगितलंय. आणि यातून बऱ्याच लोकांना खूप छान असा संदेश मिळणार आहे. कारण आपल्या आजूबाजूला खूप अशी लोक असतात ज्यांना खरं तर, म्हणजे जो च तुम्ही म्हणालात, ते च लावल्यामुळे बरीचशी नाती बिघडतात. त्यामुळे एक छान असं म्हणतो ना आपण की एक कान मंत्र जो आहे तो तुमच्याकडून आज मिळतोय. च शब्द फार छोटा, म्हणजे एकच अक्षर आहे, पण त्रास खूप देतो. पण त्याच्याऐवजी जर तुम्ही म्हणाला असू शकेल, होऊ शकतं. म्हणजे त्याला नाही आवडत, त्याला नाही आवडू शकत, ठीक आहे, त्याचा स्वभाव असा आहे, हे बदला. आणि हे बदललं की सोपं जातं, समोरच्यालाही कळतं. खरंय, हे रिजिड राहू नये किंवा ठाम राहू नये. खूप मस्त.
तर मॅम आता एकूण तुमच्या बोलण्यातून असं आलंय की तुम्ही जवळपास 3रीला असल्यापासून पुस्तक तुमच्या हातामध्ये आलंय आणि तुम्ही वाचत गेला आहात. तर हल्ली आपण बघतो की जेनझी वाला जमाना आलाय किंवा सोशल मीडियाचा जमाना आलाय, पॉडकास्टचा जमाना आलाय. तर या सगळ्यामध्ये कुठेतरी वाचन संस्कृती ही मागे पडत चालली आहे. पण या सगळ्या सोबतच म्हणजे काळासोबत बदलत जाणं तर मस्ट आहे, आपल्याला गरजेचं आहे. पण वाचन संस्कृती जपणं किंवा वाचन करणं हे कितपत महत्वाचं आहे, किती महत्वाचं आहे, याबद्दल काय मत आहे? खूप महत्वाचं आहे वाचन. म्हणजे मला पर्सनली असं वाटतं माझ्या आयुष्यातून किंवा मी जे पाहिलंय किंवा जे काही अनुभवलंय, माणूस श्रीमंत वाचनाने होतो, पैशाने नंतर होतो. पण मी आता जगात सगळीकडे फिरायला नाही जाऊ शकत, बरोबर, मी जगातल्या प्रत्येक ठिकाणी नाही राहू शकत किंवा नाही असू शकत. पण वाचनाने माझं ते एक जग तयार होतं. बरोबर, वाचन एक मला वेगळ्या दुनियेत घेऊन जातं, मला एक वेगळे अनुभव देतं. आणि कुठेतरी ही जी गोष्ट असते ना की रिलेट करणं, की मला त्यातनं काहीतरी मिळतंय आणि माझं आयुष्य बदलू शकतं त्यातनं, तर ही गोष्ट फक्त वाचन करू शकतं. तुम्हाला माणसं भेटतात, त्याने तुम्ही श्रीमंत होता, ओके, पण वाचनाला पर्याय नाहीये मला असं वाटतं. आणि वाचन असावं, प्रत्येकाच्या बॅगेत पुस्तक असावं. म्हणजे आता भगतसिंग आहेत, म्हणजे क्रांतिकारकांवर जी सेशन्स मी घेते तर ती मेनली लहान मुलांसाठी असते किंवा शालेय मुलांसाठी. कारण शालेय मुलांना काय माहितीये की भगतसिंग म्हणजे बंदूक, भगतसिंग म्हणजे बॉम्ब, हेच माहितीये मुलांना. पण मुलांना हे माहितीये का की भगतसिंगांच्या कोटाच्या पुस्तकात नेहमी पुस्तक असायचं, हे नाही माहिती मुलांना. ते का घडले, ते का झाले तसे, काय करू शकले, त्यांनी काय केलं की वयाच्या 23व्या वर्षी ते शहीद झाले आणि हसत हसत झाले. ही प्रेरणा, ही मेंटॅलिटी त्या याच्यात कुठून आली? बरोबर, हे वाचनामुळे आलं ना. ते जगभरात फिरले नाही. खरं, म्हणून वाचनाला पर्याय नाहीये. वाचलं पाहिजे, कुठल्याही फॉर्म मध्ये वाचा. तुम्ही टॅब घ्या, किंडल घ्या, पण घ्या, वाचन केलंच पाहिजे. नक्कीच नक्कीच. आणि खरंच, आणि आपण बघतो की हल्ली शाळांमध्ये वगैरे सुद्धा ना म्हणजे ह्या गोष्टी दाखवल्याच जात नाही, किंवा इतिहास जो आपला आहे किंवा जे क्रांतिकारक आहे यांच्याविषयी दाखवलंच नाही जात. मुलांचा अभ्यास खूप सोपा करून टाकलाय. त्या मानाने आपल्या वेळेस बऱ्यापैकी इतिहास किंवा ह्या गोष्टी आपल्याला माहित पडायच्या, आणि हल्ली असं नाही झालंय. हल्ली म्हणजे खूप टेक्नॉलॉजीच्या नावाखाली बऱ्याच अशा गोष्टी आणल्या की ज्यातून त्या लहान मुलांना ज्या वयात खरं तर खूप जास्त ते गोष्टी कॅप्चर करू शकतात, त्या वयातच त्यांना त्या गोष्टीपासून लांब ठेवलं जात आहे. खूप इन्फॉर्मेशन आहे, खूप जास्त. म्हणजे गरजेचा नाहीये तेवढा एक्सप्लोजर मुलांना मिळतोय, जो आपल्या वेळेला नव्हता. आता मला जर एखादी गोष्ट शोधायची आहे तर मला लायब्ररीत जावं लागायचं, मला शोधावी लागायची गोष्टी, पण ती गोष्ट माझ्या कायमसाठी लक्षात राहायची. पण आता असं आहे की तुम्ही एक क्लिक करा आणि माहिती मिळते. त्याचे अर्थात फायदे खूप आहेत, पण त्या फायद्यांसोबत तोटेही भरपूर आहेत. तर ते तुम्हाला डील करता यायला पाहिजे. आणि एक ठीक आहे, तुम्ही वेळेप्रमाणे बदला, टेक्नॉलॉजी प्रमाणे पुढे जा, पण जे जुनं आहे ना त्यालाही सोबत घेऊन चला. एक मधला मध्यमार्ग जर आपण साधता आला ना तर त्याच्या इतकं चांगलं काहीच नाहीये. बरोबर. याच जोडीनं मी अजून एक प्रश्न विचारेल की शिक्षण किती महत्वाचं आपल्या आयुष्यामध्ये आहे, आपल्याला ती खूप पुढेपर्यंत घेऊन जाऊ शकते, याबद्दल तुमचं मत काय? बरोबर. माझ्या स्वतःच्या आयुष्यात जे मी आता आहे ना, मी इथे नसले असते जर मी शिकले नसते तर. म्हणजे एज्युकेशन इज सो मच इम्पॉर्टंट, इट विल गिव्ह यू एव्हरीथिंग. हे तुमच्याकडून हिरावून कोणी घेऊ शकत नाही. म्हणजे माझ्याकडे पैसा आहे, पैसा जाऊ शकतो, पण माझं शिक्षण कोण घेईल? ते कोणी नाही घेऊ शकणार ना. त्यामुळे खूप गरजेचं आहे. आणि आता आपण असं म्हणतो की सगळे शिकतायत किंवा मागे पडतायत, पण खूप मोठा वर्ग आहे जो शिकत नाही अजूनही. म्हणजे आता मध्यंतरी मला माझं आधार कार्ड अपडेट करायचं होतं, तर मी केंद्रावर गेले होते त्या सेंटरवर. तर तिथे एक लहान मुलगी, तिची आई आली होती, मुलगी होती 2-3 वर्षाची. तिची आईचं वय जास्त नव्हतं, 25-26 वय असेल, पण तिला तो फॉर्म भरता आला नाही. अरे बापरे. म्हणजे हे इतकं धक्कादायक आहे. मग तुम्ही खूप गोष्टींपासून लांब जाता. म्हणजे शिक्षणाने जसा माणूस प्रगल्भ होतो, ज्या तुमच्या जाणीवा विकसित होतात, तर तुम्ही पुढची पिढी चांगली घडवू शकाल, तुम्ही त्यांना ते देऊ शकाल. पण ते तुमच्याकडेच नाही तर तुम्ही कसं देणार? खरं. त्यामुळे ही परिस्थिती आता आहे समाजात. त्यामुळे खूप महत्वाचं आहे शिक्षण नक्कीच घेणं माणसाने. आणि या सगळ्या सोबतच मराठी भाषेवर खरं तर सगळ्यांनी अभिमान केला पाहिजे. आणि माझ्या चॅनलच्या माध्यमातून अनेक इंटरव्ह्यूजच्या माध्यमातून मी मराठी भाषा हा विषय घेते इंटरव्ह्यू मध्ये, की कुठे ना कुठे मराठी भाषा ही हल्ली कमी बोलली जाते, किंवा
त्याचं अभिजात आता दर्जा मिळालाच आहे आपल्या भाषेला, पण इंग्रजी शाळांमध्ये मुलांना टाकलं जातं आणि मराठी शाळांची संख्या सुद्धा हल्ली कमी झाली आहे तसं बघायला गेलं तर. ही कंपल्सरी करण्याची वेळ येते आपली मराठी भाषा, पण ती जपण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा ह्या तरुण पिढीने ती भाषा पुढे नेण्यासाठी काय केलं पाहिजे, ह्याबद्दल काय सांगाल? काय ना की आता तुम्ही म्हणालात तसं की इंग्रजी मीडियम आहे, सीबीएसई पॅटर्न आहे, आयसीएसई पॅटर्न आहे, नक्कीच तुम्हाला इंग्लिश शिवाय पर्याय नाहीये. बिकॉज इंग्लिश इज द वर्ल्ड लँग्वेज, इट इज द इंटरनॅशनल लँग्वेज आणि ती तुम्हाला हवी आहे. इट विल कनेक्ट यू टू द वर्ल्ड. त्याला ऑप्शन नाहीये, पण आपण मराठीला पण सोबत घेऊन पुढे जाऊच शकतो ना. म्हणजे आता मी काय पाहते की बरेचसे आमच्या ओळखीतली काही मुलं आहेत जे इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात, मराठी शब्द त्यांना बरेचसे उच्चारता येत नाही. मग इथे काय होतं, इथे थोडं मला वाटतं पालकांची उदासीनता दिसते. तर त्यांनी ते वातावरण तयार करावं मुलांसाठी. म्हणजे तुम्हाला इंग्लिश शिवाय पर्याय नाही, मान्य आहे, तुम्हाला इंग्लिशमध्ये जगासोबत चालायचंय, त्या स्पर्धेत राहायचंय टिकून, तर तुम्हाला इंग्लिश हवंय, पण मराठी सोबत घेऊन चला. म्हणजे मुलांना त्यांच्या वयाप्रमाणे, त्यांच्या वयाला योग्य आहेत ती पुस्तकं द्या. मराठीमध्ये चर्चा होऊ द्या तुमच्या घरांमध्ये, ती पुस्तकं द्या. किंवा तुम्ही आता गाडीत जाताय तर गाणी सुरू असतात, कार्टून सुरू असतात, तुम्ही तिथं स्टोरी टेलचे जे ऍप्स आहेत, जी मराठी काही स्टोरी टेलिंग आहे, कथाकथन असतं मराठी, ते तुम्ही लावा. ती मुलं ऐकतील, त्यांच्या कानावर तरी पडू द्या आणि मग ती गोडी डेव्हलप गोडी वाढत जाईल. ती गोडी लावण्याचं काम पालकांचं आहे. तुम्ही मुलांना नाहीच दिलं आणि मग ओरडताय की बाबा त्याला मराठी येत नाही, पण तुम्ही काय केलं त्यासाठी? फक्त ओरडून होणार नाही ना, तुम्ही सुरुवात केली पाहिजे. तर तुम्ही त्यांच्या वयाप्रमाणे योग्य त्या वयाची पुस्तकं त्यांना द्या. ती वाचली म्हणजे जसं आपल्या लहानपणी असायचं, आपण चांदोबा वाचायचो, किशोर वाचायचो, बालमित्र वाचायचो, हे सुरू करायची वेळ आहे आता. खरंय, कारण हल्ली अनेक यंगस्टर ते ह्याचा अभिमानच बाळगतात की आम्हाला मराठी येत नाही, आम्ही इंग्लिश मीडियम वाले वगैरे. सो त्यामुळे ह्या गोष्टी बदलणं गरजेचं आहे. आणि तुम्ही तर अनेक मुलांना सुद्धा भेटता किंवा तरुण तरुणींना सुद्धा भेटता, सो या माध्यमातून नक्कीच तुमच्याकडून सुद्धा मराठीसाठी काम केलं जातंय. त्यामुळे ही खरंच काळाची गरज आहे. आणि असं काही नाहीये की तुम्ही म्हणजे इंग्रजी बोर्डामध्ये शिकला तरच तुमचं इंग्रजी उत्तम होईल. माझं स्वतःचं शिक्षण 10वी पर्यंतचं मराठी मीडियम मध्ये झालं, पण तुम्हाला ते शिकावं लागेल. म्हणजे तुम्हाला तुमच्या भाषांवर काम केलं पाहिजे. माझं संस्कृतही उत्तम होतं, म्हणजे माझा रेकॉर्ड आहे बोर्डचा 100 पैकी 98. म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला काम केलं पाहिजे. असं होत नाही की मराठीतून आलात म्हणजे तुम्हाला इंग्लिश जमणार नाही, किंवा इंग्लिशला गेलात तर मग मराठी कमी दर्जाचं झालं, हे होत नाही. तुम्हाला बॅलन्स साधला गेला पाहिजे, बॅलन्स. मॅम, आता आपण बऱ्यापैकी अनेक टप्पे उलगडले आहेतच, पण या सगळ्यात एक महत्वाचा मला असा प्रश्न विचारायचा आहे की मुलींनी फायनान्शियली इंडिपेंडंट असणं किती महत्वाचं आहे? म्हणजे सांगू का मी, खरं फायनान्शियल इंडिपेंडंट असणं हा ऑप्शन नाहीच आहे. म्हणजे मला असं वाटतं की ते कंपल्सरी आहे आणि असलं पाहिजे. म्हणजे माझा एक फार फेवरेट, खूप आवडतं माझा एक कोट आहे की द अटमोस्ट प्रोटेक्शन फॉर अ वुमन इज हर ओन मनी. बरोबर. आणि हे इतकं खरं आहे. म्हणजे जशी आपल्याकडे पद्धत आहे ना, म्हणजे पितृसत्ताक पद्धती आहे, तुम्ही नाही लढू शकत त्याच्या विरोधात, कारण ती वर्षानुवर्षे चालत आली आहे. पण तुम्हाला ऍटलिस्ट त्यात काही सुधारणा करायच्या असतील, किमान सुधारणा, तर तुमच्या हाती तुमचा पैसा असला ना, तर तुम्हाला निदान बोलता येतं किंवा तुमचं ऐकून घेतलं जातं. आणि परिस्थिती सध्या अशी आहे की जसे लग्नाच्या अडचणी आहेत, लग्नाचे प्रॉब्लेम्स आहेत, डिवोर्स होत आहेत, ह्या सगळ्यामध्ये एखाद्या मुलीकडे स्वतःचा पैसा असणं, एखाद्या बाईकडे, हे तिला खूप सक्षम बनवतं. तर हे खूप गरजेचं आहे, कारण मी स्वतः हे पाहिलंय. म्हणजे मी याच्याबद्दल अजून एक गोष्ट सांगते की काय होतं, मुलींना ना माहेरचं बनवलं जातं ना सासरचं. म्हणजे माहेरी सांगितलं जातं की बाबा तू आता जाणार, हे ते तुझं तिकडं घर आहे, तू दिल्या घरी सुखी राहा. सासरचे काय म्हणतात, रागाला की जा तुझ्या घरी. मग मुलीचं घर कुठलं? बरोबर. आणि मग मुलींना या पद्धतीमुळे किंवा एक सवय काय लागत जाते की लग्नाआधी बाबा भाऊ, मग वडील, थोडं मोठं झालं की मग लग्न झालं की मग नवऱ्यावर डिपेंडेंट. याची गरज नाहीये ना. म्हणजे तुम्ही स्वतःचा पैसा कमवा, गरजेचं नाहीये की लाखोंमध्ये पॅकेजेस घ्या, पण जेवढं जमतंय 1000 कमवा, 10,000 कमवा, जे काय असेल ते स्वतःचा पैसा स्वतःजवळ असू द्या. आता याच्यात बरेचदा हा वाद होतो की बाबा मुलीचं घर कुठलं, माहेर तिचं की मग सासर. मी पर्सनली या वादात पडले नाही. मी ठरवलं मला माझंच घर करायचं. अरे वा. आणि मी लहानपणापासून एक पाहिलं होतं की बाबा रेंटच्या घरात राहताना काय अडचणी असतात, लोक कशी वागवतात.
आणि एक ध्रुव तारेची गोष्ट होती किंवा ध्रुवला ती एक अढळ जागा मिळते की त्याला त्याच्या जागेवरून कोणी हलवू शकत नाही. आणि रेंटच्या घरांमध्ये मग तो प्रॉब्लेम असतो की तुम्ही चेंज करत जा, सगळं करा. तर मला ते स्वप्न होतं की यार मला माझं हक्काचं घर पाहिजे आणि मला लग्नाच्या आधी करायचंय. हे माझं घर स्वतःचं की जिथनं मला कोणी म्हणणार नाही की हे तुझं नाहीये, जा. बरोबर. केली की थोडं सेव्हिंग करत, बचत करत करत आणि मग प्लॉट पाहणं होतं. मग ते मी एक लोगावला एअरपोर्टच्या इकडे प्लॉट पाहिला, 1 गुंठ्याचा प्लॉट घेतला. आणि तिथे मला मग लकीली असं झालं की माझ्या डोक्यात तोच विचार की आता EMI जात आहेत. म्हणजे माझी सॅलरी तेव्हा फक्त 23,000 होती. अच्छा. आणि सिबिल स्कोर नव्हता कारण आधीची काही हिस्ट्री नाही. तर मला -1 मध्ये सिबिल स्कोर. तर मग तेव्हा माझ्या मित्रांनी, बाकी परिवाराने वगैरे साथ दिली आणि मग मी 13% मी पर्सनल लोन घेतलं होतं प्लॉटसाठी. पण मला तो प्लॉट सोडायचा नव्हता. तर मग तो प्लॉट घेतला. प्लॉट घेतल्यानंतर 6-7 महिने तर मला काहीच करता आलं नाही कारण सगळी सॅलरी तिकडेच जायची आणि वर बाकीही खर्च असायचा. मग त्यानंतर पहिला इन्क्रीमेंट झाला आणि इन्क्रीमेंट झाल्या पहिलं माझं वाक्य होतं की आता मला घर बांधता येईल. क्या बात आहे. आणि मग त्याचं प्लॅनिंग आणि मग माझे मित्रवर्ग वगैरे त्यांचं भरपूर सहकार्य होतं प्लॅनिंग करण्यासाठी, बाकी गोष्टी. कारण त्या बांधकाम इंडस्ट्री ही मेल डॉमिनेटेड इंडस्ट्री आहे आणि तिथे बहुवर्ग कुठला आहे, UP, बिहार हा बाहेरचा वर्ग आहे. आणि तिकडे ही परिस्थिती इतकी खराब आहे, म्हणजे ज्या पद्धतीने पितृसत्ताक पद्धती तिकडे आहे. जर मी घर बांधताना मी हा अनुभव इतका घेतला की मी पैसे देतेय पण मी सांगितलेलं मजुराला कमीपणाचं वाटायचं. अच्छा. म्हणजे माझंच घर आहे, मीच त्याला पैसे देतेय, पण जर मी त्याला एखादी सूचना देते की बाबा हे असं असं कर, तर ते त्यांना कमीपणाचं वाटतं, ते त्यांना ऐकायचं नसतं. आणि हे सगळीकडेच हे असंच आहे, ग्राउंडवर हेच आहे. अगदी वेळ प्रसंगी लेबर नसताना स्वतः पाणी मारणं, सगळं करणं, ही सगळी गोष्ट मी केली. आणि घराचं काम सुरू असताना लॅपटॉप घेऊन मी जायचे तिथेच बसायचं, लॅपटॉपवर काम करायचं, घराचं पाहायचं, सगळं मॅनेज करायचं. असं करत ते घर उभं राहिलं माझं. आणि खूप छान फिलिंग आहे, म्हणजे आपलं स्वतःचं घर असणं. आणि म्हणजे माझ्या घराला नावही मी माझ्या नावावरून दिले, शीतलकुंज म्हणून. तर फार छान वाटतं मला त्या घराकडे बघून. आणि ती एकटेपणाची फिलिंग येत नाही, म्हणजे उपरेपणाची भावना असते ना, ती मला येत नाही त्या घरामुळे. फार छान आहे ते. आणि त्यामुळे असावं इंडिपेंडंट. आणि शक्य असेल, मी म्हणेल शक्य करा, पण घर करा स्वतःचं. आणि बाईला, मुलीला स्वतःचं घर असावं. खूपच मस्त. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन झाले तुमच्या घरासाठी. खरं तर खूप मस्त. आज खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, खूप मस्त वाटलं मला. आणि खूप इंटरेस्टिंग अशा गप्पा झाल्यात आपल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्यात आपल्या या चर्चेतून अनेक मुलींना आज खूप प्रेरणा मिळणार आहे, अनेक तरुणांना खूप छान छान टिप्स मिळणार आहे. तुम्ही आज आम्हाला वेळ दिला त्यासाठी खरंच तुमचे खूप खूप आभार. आणि पुन्हा आपण नक्की भेटूया, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करूया. आणि आज तुम्ही वेळ दिल्यासाठी तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. आणि धन्यवाद तुम्हालाही. खूप छान चर्चा झाली. नक्की. मला स्वतःला फार आनंद झाला एवढ्या सगळ्या विषयांवर बोलताना. आणि तुम्ही जशा प्रकारे बोलतं केलं, मला खूप छान एक्सपिरियन्स. आणि मला नक्कीच आशा आहे की खूप जणींना प्रेरणा मिळेल. नक्कीच. हो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जसं मगाशी म्हणालात की एक जरी माणूस ह्यातून घडला तरी आपलं आजचा वेळ जो आहे अगदी अगदी अगदी. आणि आपण नक्कीच भेटत राहूया. तुम्हाला सुद्धा पुढील वाटचालीसाठी अजून तुम्ही घरं करा त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.